शिवसेना नेते तथा राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी पक्षविस्तार, महायुतीतील समन्वय आणि विरोधकांवर टीका करत विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली। जिल्हा दौऱ्यादरम्यान त्यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला असून स्थानिक नेत्यांच्या बळावर भविष्यात शिवसेना हा जिल्ह्यात क्रमांक 1चा पक्ष बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ऑपरेशन टायगर मोहिमेवर बोलताना सामंत म्हणाले की प्रत्येक पक्षाला स्वतःचा विस्तार करण्याचा अधिकार आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने वाढत आहे। महायुतीत कोणताही तणाव निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत। नागपूरमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार असून काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले। महाविकास आघाडीवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की त्यांच्या बैठकींना आमदार गैरहजर राहणे हे अत्यंत विसंवादाचे लक्षण आहे। आघाडी पूर्णपणे खिळखिळी झाली असून नेतृत्वात स्पर्धा सुरू आहे। याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा त्यांनी केला। उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावर टीका करताना सामंत म्हणाले की योग्य वेळी संपर्क साधला असता तर वेगळे परिणाम दिसले असते। आता उशीर झाला असून याचा फारसा फायदा होणार नाही। सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। गेल्या काही महिन्यात वारंवार अडचणी निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे स्पष्ट केले। दरम्यान खासदार संजय दीना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत सामंत यांनी दिलगिरी व्यक्त केली। पाटील यांनीही माफी मागितल्याने हा विषय इथेच थांबवावा अशी विनंती त्यांनी केली। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की पक्षवाढीमुळे महायुतीत कोणताही तणाव निर्माण होणार नाही। तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे परिपक्व नेते असून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरतील असेही त्यांनी स्पष्ट केले। काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका करत त्यांना मतदारांनी नाकारले असल्याचे सांगितले आणि त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे नमूद केले। आज शिवसेनेचे विभागीय नेते बच्चू भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय किशोरप्पा देखील उपस्थित आहेत। नितीताई या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्या स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या जिल्ह्याच्या आढाव्यासाठी ज्या सूचना मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या होत्या त्यासाठी या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की बच्चू भाऊ असतील, किशोरप्पा असतील, आमचे स्थानिक सगळे तिथले पदाधिकारी असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये या जिल्ह्यात शिवसेना हा एक नंबरचा पक्ष बनेल। मागील काही दिवसांपासून जर आपण पाहता ऑपरेशन टायगर राबवलं गेलं, मोठ्या प्रमाणात प्रवेश तुमच्या शिवसेनेत होते। दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार असे म्हणाले की भाजीत मीठ असलं पाहिजे परंतु मिठाचीच भाजी होऊ नये प्रवेशांवर बोललेले। आणि सुधीर भाऊ काय बोलले मला माहित नाही, परंतु राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचे अधिकार आहे। शिवसेना म्हणून वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना फार मोठ्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये वाढते आणि त्याचे साक्षीदार तुम्ही देखील आहात, आम्ही देखील सगळे आहोत। त्याच्यामुळे पक्ष वाढवल्यामुळं महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा होणार नाही याची दक्षता घेणारे आम्ही सगळे आहोत। परंतु आज देखील नागपूरला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेश आहे। काँग्रेसचे अनेक माजी नगरसेवक, अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्याच्यामुळे दर दिवशी प्रवेशाचा ओघ हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढत जातो। तर आता 6 खासदार जे शिवसेनेमध्ये आले होते ठाकरेचे, आता आमदारही येणार अशी चर्चा सुरू झाली। चर्चा सुरू आहे आणि काल देखील महाविकास आघाडीची बैठक जी मुंबईमध्ये झाली त्याला अनेक आमदार हे गैरहजर होते। मला असं वाटतं की त्याच्यातनंच आपण भविष्याचा वेध घेऊ शकता। उद्धव ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यात जे खासदार फुटून गेले त्यांच्याच मतदारसंघात उद्धव ठाकरे आजपासून दौरा करतात। मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पहिलं विधानसभेतलं भाषण मी तुम्हाला आठवण करून देतो की साहेबांनी असं सांगितलं होतं की उठावामध्ये जे आमदार 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार जे आहेत याच्यामध्ये वाढ होईल आणि 200 पेक्षा जास्त आमदार महायुतीचे हे महाराष्ट्रामध्ये निवडून येतील। आमचे 60 आमदार निवडून आले। त्याच्यामुळे 6 खासदारांना साहेब 100% त्यांच्या नेतृत्वामुळे निवडून आणतील त्याच्यामध्ये शंका असण्याचंच काही कारण नाही। त्याच्यामुळे कोणी किती फिरलं, खरं तर अगोदर फिरलं गेलं असतं तर याच्यातनं चांगला आउटपुट मिळाला असता, पण आता सगळंच गेल्यानंतर फिरून काय मिळणार आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाविकास आघाडी ही पूर्ण खिळखिळी झालेली आहे। कोणालाही कोणाचा समन्वय राहिलेला नाही। आपल्यातलं कोण मोठं आहे त्याच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे आणि याचा परिणाम विदर्भाच्या संघटनेवर युनिटीच्या होणार नाही।
इथं शिवसेना भविष्यामध्ये जी वाढेल ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना वाढेल.